सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 20 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अभयने दीक्षासाठी हनीमून सरप्राईज प्लॅन केलं होतं. अभयने दीक्षाला त्या आलेशान रूममध्ये आणली. रूममध्ये अंधार होता. त्याने लाईट लावली आणि ते दृश्य पाहून दीक्षानं लाजून अभयला मिठी मारली. आता पुढे ती सजवलेली रूम बघून तिचे तर डोळेच दिपून गेले होते. मोठा प्रशस्त बेड होता. त्यावर मखमली वाटावी अशी मऊशार पांढरी शुभ्र बेडशीट. गुलाबाच्या पाकळ्यांनी मधोमध हार्ट काढलं होतं. त्यावर हार्ट शेप बलून, मेणबत्त्या, पांढरा शुभ्र टॉवेलने बेडवर बनवलेली राजहंसाची नर मादीची जोडी चोचीत चोच घालून बसली होती. आणि ते पाहून दीक्षा खूप लाजली. तिच्या तोंडात साखर पेरल्यासारखं गोड गोड पाणी येत होतं आणि गालातलं मंद मंद हसू त्याहून गोड आणि डोळ्यातील लज्जा त्यावर 4 चांद लावत होती. तिने तो प्रसन्न वाटणारा रूम फ्रेशनरचा सुवास छाती भरून घेतला. दीक्षाची शांत लाजरी नजर सर्व रूमवरून फिरत होती. मग अभयने हळूच तिच्या खांद्यावर हात टाकला. तशी ती मोहरली. त्याच्या स्पर्शातली ऊब तिला खूप हवीशी वाटली आणि मान तिरकी करून त्याच्या हाताला तिने गाल लावला. त्याने तोच हात तिच्या त्या गालावर हळूवार फिरवायला सुरुवात केली. तसे तिच्या थंड शरीरात ठिणग्या पडायला सुरुवात झाली. तिची छाती एका मंद लयीत खालीवर हिंदोळे घ्यायला लागली. मग अभयने तोच हात तिच्या हातावरून कमरेत घातला. पोटावरचा तिचा पदर बाजूला सारला आणि त्याने तिच्या पोटाला त्याच्या त्या हाताचा स्पर्श केला. तसं त्या स्पर्शाने दीक्षाने तिच्या हाताच्या मुठी आवळल्या आणि डोळे घट्ट मिटून घेतले. अभयने पदराच्या आतूनच हात घालून हळूहळू तो हात तिच्या ब्लाउजला लावला. तसा तो तिला वेड लावणारा स्पर्श तिला सहन न झाल्याने ती त्याच्यापासून दूर पळाली आणि म्हणाली, अभय बास ना, पुरे आता. आणि अभय खूप हसला आणि तिला स्वतःकडे वळवत म्हणाला, का गं इतक्यात बास पण? अगं हा तर फक्त ट्रेलर होता. अख्खा पिक्चर तर अजून बघायचा आहे ना, तोही रात्रभर. आर यू रेडी? आणि त्याच्या त्या खट्याळ बोलण्याने दीक्षा खूप खूप लाजली आणि तिने तोंड ओंजळीत लपवून घेतलं. तो म्हणाला, दीक्षा खूप सुंदर दिसतेस तू अशी लाजताना. तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावा असं वाटतं बघ मला. तुझ्या याच अदावर तर फिदा झालो ना मी राणी. आता आयुष्यभर फक्त तुझी गुलामी. असं म्हणून तो तिच्यासमोर गुलाबाचं फूल पकडून उभा राहिला आणि तिनं लाजून ते फूल घेतलं. आणि तो म्हणाला, दीक्षा तुला काय वाटतं हे सगळं पाहून? आता काय बोलणार? दीक्षा तर फार लाजून गेली होती. तिला तर काहीच कल्पना नव्हती की तो असं काही करेल. पण तो हक्क होता तिचा जो तिला आज मिळणार होता. ती फक्त म्हणाली, अभय आपण घरी का नाही? तो म्हणाला, तुला त्या बेडरूममध्ये दम घुटतो ना, म्हणून मी हे केलं. आणि आज तू काही ऐकणार नाहीस हा माझा अंदाज होता, मग म्हणून हे केलं. आणि तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, कोणीतरी खूप वाट पाहिली ना या क्षणाची, होय ना? आणि मला आता तुला आणखीन दूर नाही ठेवायची या सुखापासून. तुझा आणि फक्त तुझाच माझ्यावर पूर्ण अधिकार आहे या क्षणापासून. आत्तापर्यंत माझ्यात आणि जेसीत जे काही झालं तो फक्त व्यवहार होता, शारीरिक भूक भागवण्यासाठी केलेला दोघांच्या मर्जीने. पण आजपासून आपल्या दोघात जे काही होईल तो असेल एक निर्मळ पवित्र नात्यातला शृंगार, ज्यानं आपलं नातं जीवनभर टिकेल. दीक्षा आजच्यापासून आपण एकमेकांच्या आणखीन जवळ येऊ, एकमेकात आणखीन गुंतून जाणार, आणखीन जास्त जीवापाड प्रेम करणार आपण. आणि आपला एकमेकांवर जास्त हक्क, अधिकार आणि विश्वास वाढणार. आपला संसार फुलणार, बहरणार. संसार वेलीवर चिमुकली कळी उमलणार आणि आईची आजी होण्याची इच्छा पूर्ण होणार. आणि ती म्हणाली, का तुझी बाबा होण्याची इच्छा नाही का पूर्ण होणार? आणि तो म्हणाला, आता जे चाललं आहे ते केवळ तिच्यासाठी चाललं आहे ना. आम्हाला तर अजून कोणी आय लव्ह यू पण धड नाही म्हणालो. सासू तिकडून सांगायला आणि सून आज्ञा पाळायला. मी आपल्या मधल्यामध्ये पार्सल बॉय. तसं तो गाल पगून म्हणाला आणि ती खूप हसली. असं नाही अभय. मग कसं आहे? किती छळलं तू मला, खूप त्रास दिलास, पण आज सगळ्याचा बदला घेणार मी, बघच तू. आणि त्याच्या या वाक्याने तिच्या पोटात गोळाच आला. आता अभय रात्रभर किती रोमॅन्टिक होईल काय माहीत. आणि तिला ते जेसीचे मादक आवाज आठवले. ओ अभय, किस मी, लव मी, क्रश मी. आज हे सगळं त्याचं प्रेम, त्याचा स्पर्श, त्याचं बेभान होऊन तुफान वेड लावणारा प्रणय तिचा होणार होता. आणि तिच्या छातीत खूप धडधडायला लागलं.
मग त्यानं तिच्या हातात एक बॅग दिली आणि म्हणाला, खूप सुंदर तयार हो, तुला पाहून माझा हार्ट फेल झालं पाहिजे. आणि ती लाजून हसत लटक्या रागात म्हणाली, अभय गप्प बस, असं नको बोलूस, मग मला भीती वाटते. नको घाबरू, आता आपण कधीच वेगळे नाही होणार. मग ती म्हणाली, अभय तू बाहेर जा ना. कुठे जाऊ मी? मला तुला तयार होताना पाहायचं आहे. ती म्हणाली, तू तयार झाल्यावरच मला पहा. तो म्हणाला, मला बाहेर जाण्याची काही गरज आहे का आता? मी थांबू शकतो ना इथं. अभय तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, हवं तर मी इथे बंद डोळे करून बसतो, चालेल ना? ती म्हणाली, नको, जा ना बाहेर. असं म्हणून तिनं त्याला बाहेरच काढला आणि ती तयार झाली. आणि थोड्या वेळाने अभय आत आला. तिने लाईट घालवून मेणबत्त्या लावल्या होत्या आणि बेडवर एक वेगळीच मादक आकर्षक पोज देऊन बसली होती. लाल रंगाची ती साडी, हिरव्या बांगड्या, दागिने अशी ती खूप सुंदर सजली होती. काय ते अप्रतिम सौंदर्य. त्याने त्याची मादक नजर तिच्यावर रोखली आणि मंद पावले टाकत तिच्याकडे आला. तशी त्याची चाहूल लागून तिचं हृदय जास्त धडधड करायला सुरुवात झाली आणि हातपायाला कंप सुटला. अभय तिच्या शेजारी येऊन बसला. खरं तर ती कशी दिसत असेल हे त्याला माहीत होतं. त्यानं खूपदा तिला असं सजलेलं पाहिलं होतं. पण तिची आज जी ओढ वाटत होती ती ओढ आधी नव्हती वाटत. तो शेजारी बसला आणि तिची चुळबुळ सुरू झाली. पण अभय लवकर पदर बाजूला करतच नव्हता. तो नुसता गालावर हात ठेवून तिलाच पाहत होता, खट्या डोळ्यांनी. तिला तर खूप घाई झाली होती आणि हा आरामात तिला मन भरून बघत होता. आणि तिनं हळूच पदर वर करून पाहिलं आणि ती लाजून म्हणाली, असं काय बघतो? तो म्हणाला, माझी बायको, तिलाच बघतोय. तुला अशीच बघत बसावं वाटतं मला. तुझा हा साजशृंगार काढूनही वाटत. आणि ती म्हणाली, असं कसं? मग हनीमून कसा होणार आपला? हे सगळं काढ आधी. आणि तू पदरही नाही काढलास माझ्या चेहऱ्यावरचा. असं करतात का? आणि अभय पुन्हा खळखळून हसायला लागला. मग त्याने हातात एक बॉक्स घेऊन बसला होता. त्यानं त्या बॉक्समधून एक अंगठी काढली आणि तिचा हात हातात घेऊन बोटात घातली आणि तिच्या हातावर किस केला. तशी ती मोहरली. त्याने तिचा पदर होता नव्हता तेवढा बाजूला सारला. दोन्ही हातात तिचा चेहरा घेतला आणि तिने अलगद डोळे मिटून घेतले आणि ती वाट बघत होती की तो केव्हा किस करणार. पण अभय पुन्हा नुसता तिच्याकडे बघत होता. तिनं हळूच डोळे उघडून पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. आणि तिनं विचारलं, आता काय झालं? आणि अभय म्हणाला, कळत नाही की कुठून सुरुवात करू. आय एम कन्फ्युज्ड. आणि तिने त्याला एक रट्टा ठेवून दिला. अभय किती दुष्ट आहेस रे तू. तो म्हणाला, मी का तू? मला किती छळलं, त्रास दिला, किती वाट पाहिली मी. मग आता तुला थोडा धीर धरवत नाही का? ती लाडात म्हणाली, नाही धरवत मला धीर. त्याला मी काय करू? मग आधी कसा धरलास धीर? अभय, आता हे सगळं बोलण्याची ही वेळ आहे का? मग नवी सुरुवात करण्याआधी आधीचे हिशोब चुकते झाले पाहिजेत की नाही? आणि असं म्हणून त्यानं पुन्हा तिचा चेहरा दोन्ही हातांनी पकडला आणि म्हणाला, खरंच दीक्षा, अगं कुठून सुरुवात करू तेच कळत नाही. इथं तर एक से बडकर एक मिठाई ठेवली आहे. कोणती खाऊ आधी? मला मदत कर ना. आणि शेवटी तिनेच न राहून त्याच्या तोंडात तोंड घातलं. त्यानंतर त्याने तिच्या कपाळावर किस केला. तिचं लाल ओठ पुन्हा एकमेकांपासून अलग झाले. हे त्याच्यासाठी आमंत्रण होतं. त्यानं आता बेभान होऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि घट्ट मिठी मारत तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला आणि त्या रूममध्ये एका वादळाने प्रवेश केला. तिला त्याचा आवेग सहन न झाल्याने तिनं त्याच्या तोंडातून तोंड बाजूला काढलं. अभयनं पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं. तिचा श्वास गुदमरत होता हे त्यालाही कळत होतं. पण त्याची ती रोमॅन्सची स्टाईल होती. बेभान होऊन तो तुटून पडायचा त्याच्या शिकारीवर. त्याला तो तरी काय करणार? नाजूक दीक्षा थकून गेली त्याच्या चुंबनांच्या माऱ्याने. मग त्यानं मोर्चा वळवला तिच्या मानेवर. त्यानं तिच्या छातीच्या मध्यभागी असणाऱ्या तिळावर एक हळूच लो बाईट केलं आणि तिने गच्च डोळे मिटून घेतले. एक गोड हवीशी वाटणारी शिरशिरी उठली तिच्या अंगात. अभय तसाच हळूहळू खाली आला आणि त्याने तिच्या बेंबीवरून पदर बाजूला करत तिथं एक बाईट केलं. तशी तिच्या अंगभर प्रणय लहरी उसळला. प्रणयाचे असंख्य नाग तिला डसायला लागले. तशी दीक्षा उठली आणि लाजून आरशासमोर उभा राहिली. आता अभयसमोर तिची गोरी गोरी पाठ होती. ब्लाऊजचा बॅक गळा खोल होता आणि ती तिची पाठ त्याला खुणावत होती. त्यानं हळूवार तिच्या पाठीवर हात फिरवत एक किस केला. तसं तिनं तिचं शरीर आकसून घेतलं आणि छातीवर उचलली.
आता त्यानं पाठीमागून तिच्या कमरेभोवती घट्ट विळका घालत मिठी मारली. आता त्याचे दोन्ही हात तिच्या पोटावर होते आणि तो तिला उघड्या मानेवर किस करत करत उत्तेजित करत होता. मधून मधून तिच्या कानाच्या पाकळीला दातानं चावा घेत होता. तसतशी तिच्या हृदयात प्रणयाचा अग्नी भडकत होता आणि ती खूप उतावळी होत होती. तिच्या शरीराला त्याच्या स्पर्शाची ओढ लागली. आता त्याचे हात तिच्या पोटावर हळूवार फिरत होते आणि त्याने तिच्या केसात हात घालून त्यांना मोकळं केलं आणि तिच्या केसात तोंड घालून सुगंध घेतला. मग हळूच तिच्या साडीच्या निऱ्यात हात घातला आणि तिच्या काळजात धडकी भरली. तिनं त्याच्या हातावर हात ठेवला आणि त्याला अडवलं, पण तो कसला ऐकतोय. तिचे डोळे आता बंद होते. समोर आरसा होता आणि त्या दोघांचं ते सुंदर नयनरम्य दृश्य त्या आरशात दिसत होतं. पण आता तिची लज्जा तिला आरशातही पाहू देत नव्हती. मग त्यानं निर्या थोड्या वर उचलल्या आणि तिथेच सोडून दिल्या. तिच्या पाठीवरचे सगळे केस एका बाजूने समोर वळवले आणि दातानंच तिच्या ब्लाऊजची नाडी खोलली. तसं तिने लाजून गरकन पाठ वळवली आणि त्याच्या मिठीत सामावली. आता तिचे डोळे बंदच होते. तिला त्याच्याकडे पाहायची हिंमत होत नव्हती. तिला स्वतःला आरशात पाहायची सुद्धा लाज वाटत होती. त्याने तिला थोडी दूर उभा केली, तिच्या पदराची पिन काढली आणि पदर सुळकन खाली आला आणि तिनं तिचे दोन्ही हात छातीवर आडवे धरले. तिचा ऊर जोरजोरात धपापत होता आणि दोन्ही छातीच्या मधला तीळ त्याला खुणावत होता. अभयने तिला जवळ घेऊन समोरून मिठी मारली आणि तिच्या ब्लाऊजची उरलेली नाडी सोडली. तसं त्या ब्लाऊजने थोडा मोकळा श्वास घेतला आणि पुन्हा त्यानं तिच्या सगळ्या निऱ्या काढून खाली फेकल्या आणि अलगद तिला मिठीत उचलून बेडवर ठेवली. आता गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेल्या अर्ध्या हार्ट शेपमध्ये तो झोपला आणि अर्ध्या हार्ट शेपमध्ये ती, आणि अभय तिच्या सर्वांगावर हळूहळू हात फिरवत होता आणि ती फुलत होती, खुलत होती. तिची मुकी कळी उमलत होती. अभय तिच्याच कलाकलाने घेत होता. तिची ही पहिली वेळ होती आणि त्याला तिला अशी कुस्करायची नव्हती. तिला पूर्ण उमलू द्यायची होती. आणि ती पुढे झुकून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून हळूच हसून त्याच्या कानात इतकंच म्हणाली, अभय, मी तुझी अमानत आहे. आणि हे ऐकून अभयने आनंदाने हसत डोळे मिटले. त्याच्या डोळ्यांच्या कडा त्याही वेळी पाणावल्या आणि तशीच तिला घट्ट मिठीत घेतली. दीक्षासुद्धा त्याच्या मिठीत डोळे मिटून सामावून गेली. रूमची खिडकी उघडीच होती. ती म्हणाली, अभय, खिडकी. तो म्हणाला, असू दे. ती म्हणाली, पण तो चंद्र बघतोय ना. बघू दे ना. त्याला माझ्या चंद्राचा हेवा वाटला म्हणून तो खिडकीतून बघायला आला आहे. आणि त्याने हळूवार तिच्या ओठांवर पुन्हा ओठ टेकवले. वसंत ऋतूमध्ये झाडांना मोहर येतो तसं तिचं पूर्ण शरीर त्याच्या स्पर्शाने मोहरलं होतं, फुलून आलं होतं. ती त्याच्यापासून अलग होतच नव्हती. मग तिने त्याच्याकडे पाठ केली. आता तो तिला पाठीमागून किस करत होता. तिच्या मानेवर किस करत करत पाठीवरून किस करायला सुरुवात केली. तशी तिला ते सहन न होऊन ती पुन्हा सरळ झाली. त्याने तिला कमरेत हात घालून जवळ ओढून घेतली आणि पुन्हा सर्व चेहऱ्यावर तो किस करू लागला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला, आय लव्ह यू दीक्षा. आणि तीही हसून म्हणाली, आय लव्ह यू अभय. त्यानं तिच्या कानाला पुन्हा हळूच चावा घेतला. आज तिच्या सर्व इच्छा पूर्ण होणार होत्या. आज तिचा अभय कायमचा तिचा होणार होता. अभयने तिचे केस पुन्हा एका बाजूला वळवले आणि त्यानं दोघांच्याही मधला वस्त्रांचा अडथळा दूर केला आणि तो तिच्यावर आला. पुन्हा एकदा सर्वांगभर चुंबनांचा वर्षाव केला आणि आता दीक्षा उतावीळ झाली. आसुसली होती ती त्याला तिच्यात सामावून घेण्यासाठी. इतक्या दिवसाची तिची प्रतीक्षा आज संपणार होती. आणि शेवटी त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिने नजरेनंच त्याला इशारा केला आणि होकार दिला. त्याने तिच्यात प्रवेश केला आणि त्यानं वळवाच्या पहिल्या पावसासारखा तुफान तिच्यावर वर्षाव केला आणि दीक्षा चिंब होऊन तृप्त होत होती. जसजसं त्याचा आवेग वाढेल तसतसा तिच्या तोंडातून मादक उद्गार बाहेर येत होते. तिने बेडशीट घट्ट पकडली होती आणि काही वेळाने तिला तृप्त करून तोही तृप्त झाला. तीही शांत झाली आणि थकून तिच्या कुशीत तो झोपला. तुडुंब भरून वाहणारी नदी महासागराला भेटण्यासाठी जशी उत्कटपणे धावत जाते आणि सागरात मिसळून सागरमय होते, तिचं स्वतःचं असं अस्तित्व काही उरतच नाही.
तशीच दीक्षासुद्धा अभयमय झाली. ती त्याच्यात सामावून गेली. तिचं आता स्वतःचं असं अस्तित्व काहीच उरलं नाही. आज त्यांचं पहिलं मिलन घडून आलं होतं. तो कायमचा तिचा झाला होता. वेडी दीक्षा या मिलनाचा आनंदसुद्धा तिच्या उरात मावत नव्हता. आणि तिचे डोळे ओले झाले. तिने फार प्रेमाने त्याच्या कपाळावर किस केला आणि अभय म्हणाला, दीक्षा आता इंटरव्हल झाला आहे. अर्धा पिक्चर अजून बाकी आहे. आता आराम कर, कारण मी तुला पुन्हा त्रास देणार आहे. आणि गालात असून दीक्षा खूप खूप लाजून त्याच्या मिठीत शिरली आणि गाढ झोपी गेली. आणि पहाटे पहाटे अभय पुन्हा उठला आणि त्यानं पुन्हा त्याचा अर्धा राहिलेला पिक्चर पूर्ण करायला सुरुवात केली. आणि दीक्षाही त्याला पुरेपूर साथ देत होती. त्यानं पुन्हा एकदा पहाटे पहाटे तिची चोरटी शिकार केली. तिला प्रणयाची आंघोळ घातली आणि पुन्हा एकदा दोघे एकमेकांच्या खुशीत गाढ झोपी गेले. आणि अशाच आणखीन सुंदर कथांचे, लव्ह स्टोरीचे वाचन करण्यासाठी आपल्या मराठी चातुर्य कथा या चॅनलला भेट द्या. त्यांची एपिसोड लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. धन्यवाद.